कशी आली या फळाला तो बापाचा बाप वाघ शोभा जन्माला वाघासारखी शिकवण दिली. कधीच हार मानायची नाही. आपण सुद्धा कधीच हार मानायची नाही. आपण एक वेळा पाऊल पुढे टाकला ना मागे कधीच नाही सरकायचं. टाकलाय ना आणखीन पुढे टाकत राहायचं. म्हणजे आणखीन आपल्याला धीर येणार. आपल्याला आपल्या मनाला शांती वाटणार की नाही नाही आपण सुद्धा राजांसारखं काहीतरी करू शकतो. आणि एक वेळा त्यांच्यासारखं नाही तुम्हाला काही जमत. एक वेळा काही ना काहीतरी आपण चांगले संस्कार आपल्या उजेडात आणायला हवे की आपण माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्यावरती चांगले संस्कार टाकलेले आहेत. सगळ्या गावाला माहिती पडलं पाहिजे. कसं आपण जगायचं कसा मावळा पाहिजे. तुम्हाला एक दृष्टांत देते. विठ्ठल मुंबई मधली सत्य घटना आहे. मुंबई मधली पेपरला सुद्धा आलेली होती की मावळा कसा हवा. वाचली असेल तुम्ही बहुतेक. मुंबई मधली सत्य घटना आहे. एक मुघल स्त्री फार दिसायला सुंदर. मुघल स्त्री बर का फार दिसायला सुंदर होती. परंतु तिच्याच गल्लीतल्या 4 गुंड्यांची वाईट नजर तिच्यावरती पडली. 4 गुंड्यांची वाईट नजर तिच्यावरती पडली आणि त्या गुंड्यांना असं वाटलं की आज रात्री तिची अब्रू लुटायची म्हणून. परंतु त्याच रात्री गल्लीमध्ये दंगा चालू झाला आणि त्या दंग्यामध्ये त्या 4 गुंड्यांनी ठरवलं की आताच याच ठिकाणी या स्त्रीची अब्रू लुटायची. म्हणून त्या स्त्रीच्या दाराजवळ आले. दारावरती दस्तखत केली. दारावरती दस्तखत केली. परंतु ती स्त्री एकटी होती. तिला आई नव्हते वडील नव्हतं कोणीच नव्हतं. घरामध्ये एकटी स्त्री होते. दारावरती दस्तखत ऐकली. वाजले किती 12 वाजले बघितले आणि एवढ्या रात्री माझ्या दारासमोर कोण आलेला आहे असा विचार तिच्या मनामध्ये आला. असा विचार आला की एवढ्या रात्री माझ्या दारासमोर कोण आलेला असेल. म्हणून तिने खिडकीतून ढोकून बघितलं. खिडकीतून ढोकून बघितलं तर तिला ते 4 गुंडे दिसले आणि दरवाजा पॅक बंद केला आणि घरामध्ये लपून बसली. दरवाजा पॅक बंद केलेला होता तरीही देखील त्या गुंड्याने दरवाजा तोडला. आतमध्ये गेली. त्या स्त्री कशी तरी आपली इज्जत वाचवण्यासाठी मुंबईच्या रस्त्याने पळत निघाली. मुंबईच्या रस्त्याने पळत निघाले. पळता पळता एका गल्लीमध्ये शिरली. त्या गल्लीमध्ये एक घर होतं. त्या घराची खिडकी उघडी बघितली. बराचसा प्रकाश दिसला आणि त्या दारावरती तिने दस्तखत केली. आहे का कुणी घरात. दस्तखत ऐकली. घरामध्ये एक मुलगा होता. त्याला देखील आई नव्हती वडील नव्हतं कोणीच नव्हतं. त्यालाही देखील कोणीच नव्हतं. एक हिंदू युवा मुलगा तिथून आला आणि सांगितलं काय व्हायचं. कुठून आलीस तू कशासाठी आलीस. तिने सांगितलं दादा दादा मी तुमच्या समोर विनंती करते. दादा माझ्या मागे 4 गुंडे लागलेले आहे. मी माझी इज्जत वाचवण्यासाठी तुमच्या दारासमोर आले. दादा माझी इज्जत वाचवायची हो मला तुमच्या घरात घ्या असं त्या ताईने म्हटलं. त्या दादाने म्हटलं हे ग ताई घरात तुझंच घर आहे असं समज. त्या ताईने हा शब्द ऐकला की तुझंच घर आहे. ती घरात आली. त्या दादाने सांगितलं ताई शांत चित्तेने झोप. मी या दाराजवळ राखण करतो की कुणी येणार नाही. शांत चित्तेने ती ताई झोपली आणि तो दादा रात्रभर त्या दाराजवळ राखण करत राहिला. परंतु सकाळ झाली. परंतु रात्रभर मनामध्ये विचार केलेला होता की आपण एक हिंदू समाजाचे हे एक मुघल समाजाची तरी देखील हे मला एकट्याला पाहून घरात कशी शिरली याचं उत्तर मला हवंय असा मनामध्ये प्रश्न निर्माण होत होते. सकाळ झाली. ती ताई घरी जाण्यासाठी दादाला म्हणते दादा फार उपकार केले तो माझ्यावरती. फार उपकार झाले की तुम्ही मला माझी इज्जत वाचवण्यासाठी तुमच्या घरात जागा दिली. एवढा शब्द ऐकला तो दादा म्हणू लागला होत आहे मान्य आहे हे माझं कर्तव्य आहे. मी तुला माझ्या घरामध्ये जागा दिली हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते एका माणुसकीच्या नात्याने केलं असं सांगितलं. परंतु दादाने विचारलं ताई तू जात आहे ना जा. परंतु जाता जाता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. मी एक हिंदू समाजाचं तू एक मुघल समाजाची तरी देखील तू मला एकट्याला पाहून घरात कशी शिरली याचं उत्तर मला दे. याचं उत्तर हवं होतं.
त्या ताईने सांगितलं, देते हो दादा. त्या ताईने सांगितलं की माझ्या गल्लीतल्या 4 गुंड्यांची वाईट नजर माझ्यावरती होती. रात्रीच्या 12 वाजता गल्लीमध्ये दंगा चालू झाला. त्या गुंड्यांनी ठरवलं की आता तिची अब्रू लुटायची, म्हणून माझ्या दारावरती दस्तखत केली. मी खिडकीतून डोकावून बघितलं तर मला ते 4 गुंडे दिसले, म्हणून मी पॅक दरवाजा बंद केला आणि घरामध्ये लपून बसले. तरी देखील त्या गुंड्यांनी दरवाजा तोडला, आतमध्ये आले. मी कशी तरी माझी इज्जत वाचवण्यासाठी मुंबईच्या रस्त्याने पळत निघाली. पळता पळता मला एक तुमची गल्ली दिसली. त्या गल्लीमध्ये तुमचं घर होतं. त्या घराची खिडकी उघडी होती. त्या खिडकीमध्ये बलाचा प्रकाश होता आणि त्या बलाच्या प्रकाशात मला माझ्या राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला, म्हणून तुमच्या घराची एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या बाबाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझं देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. तर कोणाचे निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. जातपातला धर्म मानला जगला पृथ्वीवर, जातपातला धर्म मानला जगला पृथ्वीवर. पुन्हा जन्म घ्यायची इच्छा, पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवरायांच्या भक्तावर, पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवरायांच्या भक्तावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या बाबाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवछत्रपतीचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. काय सांगितलं ताईने की मला माझ्या राजांचा फोटो दिसला, म्हणून मी घरात शिरले. म्हणजे असा मावळा पाहिजे की ज्याच्या घरात राजांचा फोटो आहे त्या घरात राजांसारखे संस्कार असणारच असा मनामध्ये विचार केला, म्हणून तुमच्या घरात शिरले. त्यांना सुद्धा अभिमान असतो, म्हणून असा मावळा आपल्या पोटी जन्माला आला पाहिजे. सभ्यता नको की ज्याच्यावर संस्कारच नाही, त्याला स्वतःचं हित कळत नाही की देवाने देव कशासाठी दिलाय हे त्याला कळतच नाही, तर त्याला जन्माला येऊन काय फायदा? तो भगवंताचं नामच घेत नाही तर काय फायदा? मग नाम हे घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण सुटणार. कारण पुनरपि जन्म पुनरपि मरण हे सतत चालू राहत. परंतु सरिता येऊनी चढती बाहेर गेली, परिज्ञानी ना धरती जन्म काय. म्हणजे जर तुम्ही भगवंताचं नाम घेणार तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार. जर तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्याचे भय राहणार नाही. काय राहणार नाही? भय राहणार नाही. म्हणून तुम्ही भगवंताचं नाम घ्या अभंगाचं. ऐसे विठोबाचे नाम उच्चारी काकणते जन्म, ऐसे विठोबाचे नाम उच्चारी काकणते जन्म. ऐसे विठोबाचे नाम
वा वा. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या म्हणजे तुम्हाला कशाचीच भय राहणार नाही. आता आम्ही केव्हापासून भगवंताचं नामस्मरण करत आहोत. तुम्ही सुद्धा एकदा करा. तुम्ही केव्हाचे ऐकत आहात, परंतु आता मोकळं बसायचं बरं का. मोकळं बसा एकदा. हा, मला काय हरकत नाही. आता तुम्ही मोकळे पाय करून का बसा ना असे. तुम्ही खटाने झोपले तरी मला काही हरकत नाही. फक्त चांगले बसा आणि तुमच्या हसरे चेहरे ठेवा म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं. एकदा खाली भजन व हाताने ताडी वाजवली पाहिजे. ताडी प्रत्येकाने वाजवायची बरं का. कारण आंब्याच्या रसाला इंग्लिश म्हणून म्हणतात मँगो तो ज्यूस. आणि जो ताडी वाजवत नाही तो एक नंबरचा कंजूस. म्हणून कंजूशीपणा करायचा नाही. ताडी प्रत्येकाने मग वाजवणार ना तुम्ही. मला माहितीये तुम्हाला सांगण्याचं काम पडतं, यांना कधी सांगण्याचं काम नाही पडत. ताडी तुम्ही वाजवणार हे मला गॅरंटी आहे. म्हणून एकदा वरती सगळ्यांनी हात मागचं मला दिशी तर बरं का. हा रब्बार कोमाये गोपाल कुमारे 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 रामकडे करणारे विठ्ठला विठ्ठल देव तुकारा पंढरीनाथ तुकाराय और ज्ञानेश्वर महाराज की हरी शक्ती गुप्तामय की पार्वती पतले अरे बघा. विठाला ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या, कसलीच भय राहणार नाही. तुमच्या डोक्यावरती कितीही पाप होऊ द्या, ते पापातून सुद्धा मुक्त होण्याचा उपाय आहे. ऐसे विठोबाचे नाम. जर तुम्ही पाप केलं ना, भगवंताचं नाम घ्या, पाप मिटून जाणार. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. म्हणजे तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या. जर तुम्ही नाम घेतले, मायामध्ये अडकलेला आहात, काही हरकत नाही. तुकोबाराय सांगतात की नामधारकाच्या पाया देखील ते माया पडत असते. अभंगाचं शेवटचं चरण. तुकामाने माया तुकामाने लागे पाया ऐसे
होया दासी लागे पाया होया दासी लागे पाया ऐसे विठो बाजे राम ऐसे विठो बाजे राम तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. त्या नामधारकाच्या पाया पडते कोण? माया. कारण या सर्वांना कारण फक्त आणि फक्त माया असते. संसाराला कारण माया, या सगळ्यांना कारण फक्त माया असते. म्हणून ही माया हे नामधारकाच्या पाया लागत असते असे तुकोबाराय म्हणतात. परंतु ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म. म्हणून नाम आपण भगवंताचं घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम आपल्या मुखातून सदैव निघलं पाहिजे. आपण त्याचं सदैव नामस्मरण नामचिंतन करत राहिलं पाहिजे. त्याच्याने आपले जे काही पाप आहे पुण्य वाढत चालतं आणि पाप कमी होत चालतं. म्हणून आपण भगवंताचं नाम घेत जा. जर काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मला क्षमा करा. परंतु जाता जाता फक्त एकच सांगते की आपल्या बापाला आपण समजून घ्या. मुलींनो काय सांगते? बापाला आपण समजून घ्या. मुलांना तुम्हालाही सांगते. तुम्हाला असं वाटत असेल की मुलींना सांगत आहे, तसं नाही. मुलांना तुम्हालाही सांगते की बाप हा काय असतो. आई तर ढसा रडून मोकळी होती, ती सांगून मोकळी होते. परंतु बापाच्या मनात किती दुःख असतं ना हे तो कुणाला सांगू शकत नाही. आईला ढसा बोलून मोकळं व्हायचं वरदान दिलंय, परंतु बापाला नाही दिलं. का नाही दिलं याचं कारणही आहे. याच्या मागे कारण आहे. काय आहे? हा जर रडला ना तर घरच्यांची हिंमत खसून जाणार. काय खसणार? घरच्यांची हिंमत खसून जाणार. म्हणून तो बाप कधीच रडत नाही. तुम्हाला काय वाटतं मुलींना? आपला बाप आपल्या लग्नामध्ये रडलाच नाही. तो कधीच रडत नाही. तो रडत नाही. तो एका कोपऱ्याला जाऊन रडतो. मुलीसमोर कधीच रडत नाही. का रडत नाही? तर जर आपण रडलो ना तर आपल्या घरची हिंमत कसणार. माझी मुलगी सुखाने सासरी जाणार नाही, रडत जाणार. याच्यासाठी तो बाप एका कोपऱ्याला जाऊन रडत असतो. तो बाप आपल्याला कधी नाही दिसला. कोपऱ्यामध्ये जाऊन रडणारा बाप. आपण त्या बापाला म्हणतो माझे वडील माझ्या लग्नात नाही रडले, आता मी चालले सासरी, माझा विवाह झाला, परंतु माझा बाप माझ्यासाठी नाही रडणार का? तो कसा रडणार? जर तो रडला तर तू हिम्मत करशील ना? तुझ्यासाठी काय नाही केलं त्या बापाने? आणि एका क्षणात आपण त्या बापाची किंमत ही वाया घालतो. एका क्षणात आपण मान वरती असू द्यायची आपल्या बापाची, कधीच खाली आणायची नाही. कारण त्याने आपल्यासाठी राम राम कष्ट केली. तर तुम्ही शाळेमध्ये जातात, कॉलेजला जातात, एकही वेळा तुमचा बाप तुम्हाला बघण्यासाठी नाही आला. का नाही आला? विश्वास आहे त्या मुलीवरती, भरोसा केला, परंतु तिने माझा विश्वासघात केला. रोज शेजारच्या भागाचे लोक मला चहा पिण्याकरता बोलवायचे, परंतु आज एकही व्यक्ती मला चहा पिण्याकरता बोलवत नाही ग. हे फक्त तुझ्यामुळे, एका मुलीमुळे असं होत आहे. रोज शेजारच्या बाजूने बापाला राम राम घालायचे, आज एकही व्यक्ती त्यांना राम राम घालत नाहीये. का नाही घालत? एका मुलीमुळे. कारण बाप नाही आठवला. तुम्हाला नाही वाटत का असं की हा मुलगा त्याच्या आई वडिलांना सोडून आलाय, आपल्याला केव्हा सोडेल याचा काय भरोसा? नाही वाटत तुम्हाला असं? ही मुलगी आपल्याला केव्हा सोडेल काय भरोसा? कारण ही तिचा जन्म त्याच्या आई वडिलांना सोडून आली, मग आपल्याला केव्हा सोडेल याचा काय भरोसा? असं नाही वाटलं का तुम्हाला एक वेळेस मुलांना? स्वतःच्या अंगामध्ये पाटकी कपडे घालणारा तो
चप्पल काय असेल ते आणून देतो, स्वतःच्या पायामध्ये चप्पल फाटके घालतो मुलींना, आणि तुम्हाला 1500चा ड्रेस आणून देतो. नाही, माझ्या मुलगीने मला आज मागितलंय, तिची इच्छा सांगितली. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बाप धडपड करत असतो, धावपळ करत असतो, परंतु एका क्षणात आपण त्या बापाची किंमत खाली घेऊ. जर तुमच्या मुली थारा नसेल ना, तर त्यांना घरी जाऊन सांगा, बाई तुझ्या चेहऱ्यावरती पल्ला डाग आम्ही दाखवू शकते का, तुझ्या चेहऱ्यावरती पल्ला डाग आम्ही दाखवू शकते, परंतु तुझ्या चरित्रावरती पल्ला डाग आम्ही आयुष्यभर नाही दाखवू शकत का, तुम्ही मरेपर्यंत नाही दाखवू शकत. कारण आम्ही तुला जन्म दिलाय, आम्हाला आमची इज्जत करते का. ज्या वेळेला गल्लीमध्ये जातो ना, तर मान खाली झुकावी लागते, असं त्यावेळेला सांगितलं. आपल्या मुलींवरती संस्कार कसे टाकायचे हे आपल्याला कळायला पाहिजे. एका छोट्याशा मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा एक विचारू का बाबा तुम्हाला. विचार की बाळा, काय सांगायचंय तुला. बाबा फक्त मला एवढंच सांगायचंय की ज्या वेळेला माझी आई मला उचलते त्यावेळेला कमरेवरती घेते, कड्यावरती घेते, आणि तुम्ही उचलता त्यावेळेला मला खांद्यावरती घेता बाबा, असं का. त्यावेळेला त्या बापाने उत्तर दिलं, बाळा आई, ज्या वेळेला तुझी आई तुला उचलते ना, त्यावेळेला तुझ्या आईला असं वाटतं की जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत माझ्या मुलाला दिसावं, परंतु मला असं वाटतं रे बाळा की जिथपर्यंत माझी नजर जात नाही तिथपर्यंत माझ्या मुलाला दिसावं, म्हणून मी तुला खांद्यावरती घेत असतो रे. म्हणून तो बाप आपल्यासाठी राब राब कष्ट करतो, परंतु आपण त्याला खाली मान घालावी लागतो, वृद्ध आश्रमात पाठवतो. असा कोणता गुन्हा केला त्या बापाने. आयुष्यभर तुमच्यासाठी राब राब कष्ट केली आणि त्या कष्टाचं फळ त्याला मिळालं नाही. त्याने जे कष्ट केले त्याचं त्याला फळ मिळू द्या ना. आपण फक्त चांगलं राहायचं. तुम्हाला एक सांगते मुलींना, जाता जाता फक्त एकच सांगते, अंगावरती ओढणी घेत जा, अंगावरती ओढणी घेत जा. कारण भलेही तुमच्या ओढणीची किंमत 50-60 रुपये असेल, भलेही तुमच्या ओढणीची किंमत 50-60 रुपये असेल, परंतु तुम्ही अंगावर घेतलेल्या तुमच्या बापाची किंमत करोडाला असेल, एवढं लक्षात ठेवा. अंगावरती ओढणी भलेही तुमच्या ओढणीची किंमत किती असेल, परंतु अंगावरती ओढणी घेतली तर त्या बापाची किंमत करोडाला. म्हणून अंगावरती ओढणी घेत जा, हे आजपासून ठरवून घ्यायचं. आपल्या दारासमोर कोणी पाहुणा व्यक्ती आलाय, त्याच्या समोर कसं राहायचं, अगोदर त्याला बसवायचं, त्याला घरात बोलवायचं, त्याला पाणी चहा व्यवस्थित करायचा, तेव्हाच आपल्या घरातून त्याला पाठवायचं. हे आपल्या आईचे संस्कार. आणि आमच्या आईने आम्हाला भरपूर शिकवलंय, म्हणून आम्ही सांगतो. कारण जर आमच्या आईने आम्हाला शिकवलं नसतं तर माझा सांगण्याचा अधिकार काहीच नव्हता. माझ्या आईने शिकवलंय की जर दारात कुणी आलं, अंगावरती ओढणी घ्यायची, त्याला घरात बोलवायचं, त्याला पाणी चहा द्यायचा. हे आमच्या आईने आम्हाला शिकवलंय, आमच्या वडिलांनी शिकवलंय. जर एखादा मुलगा तुझ्याकडे वाईट नजरेने बघतोय, त्याच्या डोळ्यात डोळ्या घालून बघायचे की त्याची मान खाली झुकली पाहिजे, असं पुढे चालायचं. असं आमच्या बापाला 4 मुली आहेत आम्ही, 4ही बहिणी आम्ही. आमचा बाप आम्हाला घेऊन जातो, काळजावरती दगड ठेवून जातो. का? विश्वास आहे की माझी मुलगी अशी कधीही करणार नाही, माझी मान खाली घालणार नाही, असा त्याला विश्वास आहे. म्हणून आम्हाला घेऊन फिरतो. आणि 4 बहिणी, 3 नंबरची आहे माझी गुरुवारी आमची सोनलताई महाराज. हिने आमच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण बंद केलं. आमच्या शिक्षणासाठी नाही फेडू शकणार तिचे उपकार, मरेपर्यंत तिचे उपकार मी फेडू शकणार नाही, एवढे उपकार तिने आमच्यावरती केले. कारण आमची परिस्थिती अशी होती, भात खायचं लेकरामध्ये. परंतु तिने बघितलं की कमवणारा एकटा बाप आहे,
आणि खाणारे भरपूर आहे. म्हणून स्वतःच शिक्षण बंद केलं आणि आम्हाला आमचं शिक्षण पुरवलं. तिचे उपकार मरेपर्यंत मी फेडू शकणार नाही, एवढे उपकार तिने माझ्यावरती केले. कारण तिच्यामुळे मी आज इथं उभी आहे. कारण तिचे संस्कार आहेत, जी मोठ्या बहिणीवरती संस्कार असतात ते लहान बहिणीवरती पडत असतात. तिने अगोदर या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली गावापासून आणि आम्ही त्याच्यामध्ये होतो. तिने सांगितलं तसं आम्ही करायचं. कारण तिचे उपकार आमच्या तिघी बहिणीवरती आहे. आम्ही लहान आहे, तिने आमची आई आहे, आमच्या आई समान आहे ते. कारण ज्याप्रमाणे आईने संस्कार दिले त्याप्रमाणे बहिणीनेही आम्हाला संस्कार दिले. म्हणून तिचे उपकार कधी नाही करू शकणार. आणि जाता जाता फक्त एकच सांगून जाते की जसं तुम्ही मोठी बहीण वागणार त्याप्रमाणे लहान बहीण सुद्धा वागणार. म्हणून तुमच्यावरती संस्कार असणे हे फार गरजेचे असते. म्हणून बापाची किंमत करू द्या, अंगावरती ओढणे घेत चला. तर माझ्या मुखातून जर काही चुकीचा शब्द निघाला असेल, मला तुमची पहिली मुलगी म्हणून क्षमा करा. जर 2 असतील तर तिसरी म्हणून क्षमा करा, 3 असतील चौथी म्हणून क्षमा करा. जर तुम्हाला एक काही नसेल तर मला दत्तक घेऊन टाका, सगळी विषय मानावरती करून टाका. काही टेन्शन या तुम्हाला खरंच नाही म्हणत बरं का. काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मला क्षमा करा. मी माझ्या माय मुक्ताईच्या चरणी दंडवत करते. माझे गुरुवर्य अर्जुनजी महाराज यांच्या चरणी दंडवत करते. समाधानजी महाराज आणि प्रकाश महाराज आणि भागवतजी महाराज यांच्या मुखातून आपण रसपान करत आहोत. त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या चरणावरती दंडवत करते. माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली चालू असलेला अखंड हरिनाम